मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहोत भविष्यात. मी आज चाललोय 2071 मध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. ड्रीमलँड दुबई या नवीन एपिसोड मध्ये मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहोत भविष्यात. आपण आहोत 2024 मध्ये आणि मी आज चाललोय 2071 मध्ये. मी माझ्या पाठीमागे जी पाहताय ती बिल्डिंग आहे फ्युचर ऑफ म्युझियम दुबई. तर याच्यामध्ये टोटल 7 मजले आहेत. ओव्हल शेप मध्ये आहे आणि सिल्वर कलर मध्ये आहे. तर या बिल्डिंग मध्ये पूर्ण फ्युचर मध्ये दुबई कसं असेल किंवा 2071 मध्ये गोष्टी कशा असतील, ट्रान्सपोर्टेशन कसं असेल, ड्रोन्स कसे असतील किंवा जे डेली कम्युट तो कसा होईल, या सगळ्या गोष्टी आहेत. चला मग मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. I need a break. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. I'm staying strong, need to move on to be what I want. I'll keep dreaming on. तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, मी आणि भूषण म्युझियम ऑफ द फ्युचर इथे पोहोचलेलो आहोत आणि इकडे खूप जास्त गर्दी आहे. तर म्हणजे मी तुम्हाला असं म्हणेल की फ्युचर ऑफ द म्युझियमचे जे तिकीट आहेत हे ॲडव्हान्स 2 महिने आधी बुकड आहेत. ऑफलाईन तिकीटची काही पॉसिबिलिटी नाही आहे. तर प्लीज तुम्हाला जर तुम्ही प्लॅन करत असाल व्हिजिट करायचा तर तुम्ही ऑनलाईन तिकीट नक्की घेऊन या. तर इकडे हे किओस्क लागलेले आहेत. आता जे आम्ही तिकीट ऑनलाईन बुक केलं होतं 1.5 महिना अगोदर, त्या तिकिटाला आम्ही इकडे QR कोड थ्रू स्कॅन करू आणि मग तिथून पुढची प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर हे आहे आमचं ऑनलाईन तिकीट जे आम्ही 1.5 महिना अगोदर बुक केलेलं होतं. तर आता आपल्याला त्यांचं जे किओस्क आहे तिथून आपल्याला भूषण प्रोसेस करतोय. इकडे QR कोड स्कॅन करायचा आहे. मोबाईलमध्ये आहे आमचं QR कोड. नाव श्रीधर. आपली ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. युअर जर्नी टू द फ्युचर इज बिगिन्स. आणि हे आलेलं आहे आपलं तिकीट. तर हे आहे आपलं तिकीट, एकदमच फ्युचरिस्टिक आहे. तर बघूयात काय आहे आतमध्ये. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता खूप जास्त असं लाईन आहे. तर जे तुम्हाला टाइम स्लॉट दिलेले आहेत त्या टाइम स्लॉट्सच्या थोडंसं अर्धा-पाऊण तास तरी तुम्ही आधी यायचा प्रयत्न करा. Assalamu alaikum. Greetings everyone. My name is Aya. I'm a digital resident of the Museum of the Future. Welcome to my home. We are heading towards our orbital space station hub, which is 600 kilometers above the Earth. Dubai in the year 2017.
Mark. Yeah. So come, let's dig right into it. Yeah. Does anyone know Sheikh Zayed Road? Yeah, Sheikh Zayed. Sheikh Zayed Yes. Road. Yeah. This is Sheikh Zayed Road, right over there. You see, it's not a busy road anymore. Why? This is because of the initiative of only using electric cars on the road. Yeah, and there's no more fuel, no more, you know. तुम्ही बघत असाल माझ्या दोन्ही साईडला अशा काचेच्या बॉटल्स सारखं तुम्हाला काहीतरी दिसत असेल, तर या काचेच्या बॉटल्स नाही आहेत नुकत्या, तर या आहेत स्पीशीजच्या डीएनएज. म्हणजे वेगवेगळ्या जातीचे मासे किंवा दुसरे प्राणी ह्या सगळ्यांचे डीएनए वगैरे त्यांनी इकडे स्टोअर करून ठेवलेत. आणि ह्या ग्लासच्या बॉटल्समध्ये वेगवेगळ्या लाईट इफेक्ट्समध्ये ते एवढं छान दिसतं, एवढं फ्युचरिस्टिक आहे. म्हणजे भविष्यात एखादा हा प्राणी जरी लुप्त झाला तरी त्याचे त्यांनी डीएनए स्टोअर करून ठेवलेत. मस्त आहे, छान एक्सपिरियन्स आहे. लाईट एक नंबर आहे. What's your My name name? is Amita. I'm a humanoid robot and I work for the Museum of the Future. Do you have any question for me? Yeah, you know who's the Prime Minister of India? Your question interests me, but not enough to answer it. Oh, you don't know about that? Which is worse, the agony of never getting the answer or living with an uncomfortable truth? Oh, so in which year exactly you are? I am a humanoid robot. I have been designed to look like a human, although instead of flesh and bones, my body is made of metal and wires. तर मी आता आलेलो आहे फ्युचर ऑफ द म्युझियमच्या बाल्कनीमध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे बिल्डिंग स्ट्रक्चर आहे ते पूर्ण असं कर्व स्ट्रक्चर आहे आणि त्या कर्ववर मी उभा आहे. तर हे बघा मस्तपैकी कर्व मध्ये आहे. खूप छान अशी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली आहे. इकडून व्ह्यू पण खूप अल्टिमेट आहे. ओके मित्रांनो, तर आता मी आणि भूषण दुबईच्या फ्युचर ऑफ म्युझियम मधून जस्ट बाहेर आलेलो आहोत आणि मी ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतोय. तर येस, वर्थ इट आहे. फक्त सजेशन्स आहे तुम्हाला. जर का तुम्ही दुबई फ्युचर ऑफ म्युझियमचा प्लॅन करत असेल तर मी असं म्हणेल कमीत कमी 1.5 महिना 1 महिना तरी अगोदर तिकीट बुक करा. कारण की आम्ही आमचं तिकीट 1.5 महिना अगोदर बुक केलं होतं आणि त्यावेळी सुद्धा खूप सारे असे स्लॉट्स बुक्ड होते. आता अशी लोकही आम्ही पाहिली की ज्यांना फ्युचर म्युझियम बघायचं होतं ते लोक येऊन तिथे थांबले पण त्यांना तिकीट नाही मिळालं. खूप मोठी अशा लाईन आहेत, बरंच आहे. पण येस, वर्थ इट एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही मस्ट व्हिजिट. मी असं म्हणेल की जर दुबईला येत असाल तर हे नक्की प्लॅन करा. जर का तुम्हाला आम्ही दिलेली माहिती प्रोव्हाइड केलेली जर तुम्हाला आवडत असेल, छान वाटत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रॅव्हल विथ IT गाईज. थँक्यू सो मच.